हरी जय जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला बोला सगळ्यांचा आवाज द्या. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम.
परमेश्वर स्वरूप, आपण सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार करते. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकार आल की. या ज्ञानोबारायांच्या उक्तीप्रमाणे परब्रह्म स्वरूप महेश स्वरूप असलेले आपण सर्व बहुश्रुत श्रोतृवर्ग, त्यात कोथरूडमधल्या पुण्याई सभागृहात मी कीर्तनाला उभी आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे एक श्रोता हजारो श्रोत्यांचं काम करतो. गंगेच्या पाण्यात उभं राहावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं, त्याप्रमाणे ही ज्ञानाची गंगा माझ्या समोर आहे. त्यामुळे सुरुवातीलाच माऊली म्हणतात, जे जगा धाकुटे होई जे तै जवळी क माझी. ते धाकटं पण आपलं मला घ्यायला कायम आवडेल. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते आणि निरूपणाला सुरुवात करते. आजचा दिवस महान आहे, आजचा क्षण सुंदर आहे. आपण सर्व गुणीजन जाणते श्रोते माझ्या समोर आहात. मी असं समजते, माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान सर्वतोपरी आपण श्रेष्ठ आहात. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादासाठी इथे उभी आहे. कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेले आमचे चारही साथीदार मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. अनेक कीर्तनकारांना वाजवणारी साथीदार, अनेक गायक कलाकारांना वाजवणारी ही मंडळी आहेत, साथ करणारी ही माणसं आहेत. आणि आज माझ्या परमभाग्याने अशी साथ माझ्या वाट्याला आली आहे. ज्यांच्या निमित्ताने आपण सगळे इथे आलोत, ते निमित्त आणि त्या निमित्ताबद्दल बोलायला थोडंसं मला शब्द एकत्र आणावे लागतील. खरं तर त्याकरता त्रास काही होणार नाही, ते शब्द आपोआप येतील. कारण इतकी संवेदना इथे आहे, इतकी भावपूर्णता इथे आहे. परम आदरणीय सौभाग्यवती शुभदा काकू नातू यांच्या माध्यमातून खरं तर, आणि नियोजन काय असावं, कशा पद्धतीने कलाकाराला एखाद्या संपर्क साधावा आणि कशा पद्धतीने अपडेट, ज्याला मराठीमध्ये म्हणतात, राहावं, कायम विसर नाही पडला पाहिजे समोरच्या माणसाला. 15 तारीख ठरलेली आहे म्हणजे इतकं सुंदर आणि प्रेमानी मायेनी, अगदी जेव्हा पहिला फोन आला त्या दिवसापासून ते आजपर्यंत या कार्यक्रमासाठी त्यांची असलेली तळमळ मी अनुभवतीये, मी पाहतीये. LIC कॉलनी परिसर महालक्ष्मी मंडळ या मंडळातर्फे आयोजित असलेला, होऊ घातलेला हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या नावाचा उल्लेख करणं मला अशक्य आहे. पण काकू ज्यांना श्रेय देतात अशी बेडेकर सर्व मंडळी, काकू बेडेकर काकू हजर आहेत. आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवर्ग मनापासून सगळ्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. बहुत लोक मेळवावे एक विचारे भरावे, ही समर्थांची उक्ती आहे आणि या उक्तीला अगदी साजेसं असं या मंडळाचं काम आहे. अष्टमीची महालक्ष्मीची पूजा आणि त्या पूजेच्या निमित्ताने विषयसुद्धा आजचा त्या पद्धतीनेच निवडला आहे. दिवसही सुंदर निवडला आहे काकूंनी आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सेवेला प्रारंभ करते. एकदा जय जयकाराचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचू द्या. निरूपणाचा अभंग, निरूपणाचा श्लोक म्हणते मी, समर्थ रामदास स्वामींचा मनोबोधातला अत्यंत सुंदर सर्वांच्या परिचित पाठांतरातला 8व्या क्रमांकाचा श्लोक आहे. त्या श्लोकावर थोडा वेळ निरूपण आणि मग साजेशी दृष्टांत स्वरूपामध्ये आपण जी कथा आज पाहणार आहोत, ती कथा जी की सगळ्यांना माहिती आहे, पण तरीसुद्धा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ऐसी कीर्तन मर्यादा हो संतांच्या घरची. पुन्हा पुन्हा त्याच कथा आम्ही गातो, ऐकतो, त्यावेळी आमची भाववृत्ती तयार होते. तिथपर्यंत आम्ही जातो, पोहोचतो, तो भाव तयार होतो हृदयात. हा आनंद घ्यायला आपण सगळे इथे जमलेला आहात. सगळ्यांना वंदन करते आणि समर्थांच्या श्लोकाने निरूपणाला सुरुवात करते. एकदा जय जयकार ठणकावून करा. जय जय रघुवीर भारत माता की. हा आवाज शेवटपर्यंत असा राहील याची अपेक्षा मी ठेवते बरं आपल्या सगळ्यांकडून. कारण 5 वाजल्यापासून आपण सगळे इथे बसलेला आहात. बराच वेळ घड्याळ पुढे सरकलंय, तरी सुद्धा माझ्या हातात असलेला जो वेळ आहे थोडंसं मागे पुढे होतं, मागे नाही पुढेच जातं, पण आपण सांभाळून घ्याल अशी खात्री आहे. अगदी कंटाळा येईल इथपर्यंत
नाही करणार. सा धनी सा ग म धनी धा देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मागे उरावी. देहे त्यागिता आ देहे त्यागिता मागे उरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना चंदनाचे परित्वाज जावे. मना चंदनाचे आ मना चंदनाचे परित्वाज जावे. मना चंदनाचे परित्वाज जावे. परी अंतरी सज्जनाने ववावे. परी अंतरी सज्जनाने ववावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उडावी. देहे त्यागिता कीर्ती. देहे त्यागिता देहे त्याग दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी नादिर दानी. दीम दीम तदीम दीम 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 तदीम तदीम दीम तनननन. दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी नादिर दानी. तुंदिर दानी नादिर दानी. तुंदिर दानी नादिर दानी. तुंदिर दानी. तुंदिर तुंदिर दानी दानी. तुंदिर दानी दानी. तकडा तू तिरकिड धिकडा तू तिरकिड धादा किड कधी 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 दादा दादा. दानी तदानी नादिर दानी. दानी तदानी दानी तदानी. दानी तदानी दानी तदानी. जय जय रघुवीर समर्थ.
कीर्तनातली साथ. एकटा कीर्तनकार काही करत नाही, ही साथ सगळं कीर्तन पुढे नेत असते. आणि ही मंडळी ज्या पद्धतीने आज मला सांभाळून घेत आहेत, वाजवत आहेत, रंगदेवता कधीतरी प्रसन्न होते. आणि परम आदरणीय आज तबल्याच्या साथीला उपस्थित असलेले आमचे मिलिंद सर ताईवाडे, मी नेहमी असे त्यांची ओळख करून देताना सांगते की ते माझे सर तर आहेतच, SNDT कॉलेजला ते स्वतः तबला शिक्षक म्हणून आहेत तिथे. आणि हरिभक्तीपरायण राष्ट्रीय कीर्तनकार आमचं गुरुस्थान चारुदत्त बुवा आफळे यांचा कायम उजवा हात, कायम तबल्याच्या साथीला असलेले, वेळ काढून आज ते माझ्या साथीला इथं उपस्थित आहेत. पखवाजच्या साथीला आपले प्रसाद दादा. आणि इकडची साथ आपण सगळ्यांनी जशी मगाशी ओळख करून दिली तशी माझ्या घरची आहे. स्वतः उत्तम कीर्तनकार, अनेक कीर्तनकारांना साथी करणार आहात. आणि मी नेहमी सांगते तसं प्रपंचातही आणि इथेही दोन्हीकडे सांभाळण्याचं काम. त्यामुळे सगळ्यांचे आशीर्वाद मागते. समर्थ रामदास स्वामींचा इकडे राहिलं सागर दादा आमचे, सूरज दादा, मनापासून त्यांनाही वेगळा नमस्कार करते. कारण ही बाजूसुद्धा सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आज प्रथम परिचय झाला आणि आज अत्यंत हौसेने ते बसलेत. मनापासून त्यांनाही वंदन करते. घरोघरी जावं भिक्षा मागावी, कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावे. खनाळा माझी राहे, तेथे कोणीच न पाहे, अशा ठिकाणी जाऊन राहावं. उत्सव करायला सांगावं आणि दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. लोकजीवनाचं, लोकशिक्षणाचं अद्भुत असं काम ज्या एका जाणत्या द्रष्ट्या संतांनी अलीकडच्या काळामध्ये केलं, असे पंच प्राणांपैकी एक प्राण असलेले, कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज आणि शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी महाराष्ट्राचे पंच प्राण आहेत. बहिणाबाईंनी आपल्या या धर्ममंदिराच्या विकास प्रक्रियेची यात्रा काही शब्दांमध्ये सांगितली, अभंग प्रसिद्ध आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली. धर्ममंदिराची इमारत उभी राहिली आणि ती इमारत बांधणारे असे भक्कम होते. पायाच 12व्या शतकात इतका भक्कम घातला होता ज्ञानराजांनी. त्या भक्कम पायावरती उभी राहिलेली इमारत पुढे नामदेवांनी विस्तार केला, नाथांनी खांब दिला, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुकोबाराय त्या धर्माचे कलश, धर्ममंदिराचे कळस म्हणून शोभले आणि त्या कळसावर भगवी पताका फडकवण्याचं काम समर्थांनी केलं. क्षात्र तेजाची, हिंदू धर्माची, मृतप्राय असलेल्या समाजामध्ये चिरंतन संजीवनी पेरण्याचं काम समर्थांनी ज्या काळामध्ये केलं, तो काळच इतका विलक्षण होता की आता हातात टाळ घेऊन बसायचं नाही, आता मंदिरामध्ये फक्त भक्ती करत बसायचं नाही, म्हणून दैवत सुद्धा निवडलं उपास्य, ते म्हणजे प्रभू रामचंद्र, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. आणि खरं तर आमच्या सगळ्याच देवतांच्या हातात शस्त्र आहे. मगाशी काकूंनी बोलता बोलता खूप छान मुद्दा मांडला की घरात अशा आता वस्तूच राहिल्या नाहीत की वेळ आली तर त्याचा शस्त्र म्हणून उपयोग करावा. सावरकरांचं प्रसिद्ध वाक्य आहे, शस्त्र पाप ना स्वयेची, शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. रावणाच्या हातात शस्त्र होतं, रामांच्या हातात शस्त्र होतं, पण आपण पूजा करतो ती कोदंडाची, प्रभूंच्या. त्यामागचा हेतू काय आहे? त्यामुळे खऱ्या अर्थी देश जागृत करावा, उत्तिष्ठत जागृत या उपनिषदाच्या प्रमाणानुसार मृतप्राय समाजामध्ये संजीवनी देण्याचं काम या संतांनी केलंय. ज्या काळामध्ये ज्ञान कलंकित झालेलं आहे, शौर्य भयभीत झालं होतं, तारुण्य दिशाहीन झालेलं आहे, वार्धक्य निराधार झालं होतं, चारित्र्याची होळी पेटत होती. त्या होळीत आमचीच माणसं आमच्याच माणसांना टाकून शिमगा साजरा करत होती. आणि अशा वेळी सर्व संघाचा परित्याग केलेला हा महात्मा समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून करचळत होता, अंतर्बाह्य तळमळत होता. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि बाहेर पडले अगदी 10-12व्या वर्षी.
लग्नाच्या बोहल्यावरून पळ काढला, स्वतः सावध झाले, जगाला सावध करायला बाहेर पडले. तळमळीने जगाला सांगितलं, अरे घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो, रामकारे म्हणाना. म्हणून जांबेतलं छोटस गाव, मराठवाड्यातलं ते छोटस गाव जांब नावाचं, जांब समर्थ, लहानपणी अचानक घरातनं नाहीसा झालेला नारायण, 5 वर्षाचं वय, संध्याकाळ सगळी मुलं घरी येतात, माझा नारोबा अजून कसा येत नाही म्हणून काळजाचा ठोका चुकतो माऊलीचा, राणूबाईंचा. आणि नारायणा कुठे गेलास रे, कुठे गेलास म्हणून सगळीकडे शोधायला निघाल्या. व्यायामशाळा, नदी काठ, मारुती मंदिर, सगळीकडे शोधलं, कुठेच मिळेना. थकून घरी आल्या. शेजारची माणसं येऊन सांगायला लागली, राणूबाई काळजी करू नका, आमचे हे गेलेत नारोबाला बघायला. ह्या पूर्वीचा काळ बरं का, आता आम्ही कुणाच्या घेण्यात नाही, देण्यात नाही. पण लगेच सगळे जमा झाले. गावातली माणसं मशाली घेऊन शोधायला गेली, कुठेच सापडेना. एक क्षण असा आला, अंधार वाढत चालला. सुनबाईंनी सांगावं, सासूबाई स्वयंपाकासाठी थोडं सरपण आणून देता का म्हणून अडगळीच्या खोलीत गेल्या. ठाणवई होती हातात. त्या मंद धुसर प्रकाशात अचानक भिंतीवर एक आकृती दिसली. काळजात धस्स झालं. समोर पाहिलं, नारोबा तिथं बसला होता. जवळ गेल्या, हलवलं, नारायणा अरे काय झालंय तुला, काय झालंय, डोळे उघड. झोपलाय म्हणावं तर डोळे अर्धे उघडे होते, जागाय म्हणावं तर डोळे अर्धे मिटलेले होते. अर्धोन्मिलित नेत्र आहे, निश्चल मंद श्वासोच्छ्वास चालू आहे. पाणी मारलं तोंडावरती, बाहेर आणलं. नारोबा काय करत होतास. आणि 5 वर्षाचं लेकरू उत्तर देतं, आई आई चिंता करीतो विश्वाची. वयाच्या 5व्या वर्षी विश्वाची चिंता करावी, राष्ट्रकारणाची चिंता करावी, हे अद्भुत सामर्थ्य फक्त समर्थांच्या ठिकाणी होतं. ज्ञानोबांनी विश्वात्मक भगवंताकडं पसायदानाचं दान मागावं, मागणी करावी भगवंताकडं. उदात्त मागणं, देणारा तेवढ्या ताकदीचा, मागणारा तेवढ्याच ताकदीचा. आणि हे सगळं फक्त आणि फक्त समाजासाठी. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. या धारणेनी, या प्रामाणिक भावनेनी फक्त आणि फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. समर्थांनी जेवढं वाङ्मय लिहिलंय ते सगळं वाङ्मय आपण जाणता श्रोते हो. अगदी भावार्थ दीपिका जशी ज्ञानोबांची आहे, ज्ञानेश्वरी 9000 ओव्यांचा अप्रतिम माऊलींचा ग्रंथ. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. अगदी ज्ञानेश्वरी सारखाच त्याही पलीकडे ज्ञानोबांचा ग्रंथ आहे अमृतानुभव. मुमुक्षुत्वाच्याही जे पलीकडे गेले त्यांच्यासाठी, किंवा अनुभवामृत ज्याला म्हणावं, असा अमृतानुभव. त्याप्रमाणे समर्थांचा आत्माराम नावाचा ग्रंथ, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, त्याप्रमाणे समर्थांचा साधकांसाठी असलेला दासबोध नावाचा ग्रंथ, ज्याच्यामध्ये व्यवहारामध्ये अध्यात्म कसा असावं आणि अध्यात्माचा व्यवहार कसा असावा हे सगळं सांगितलंय. ज्याप्रमाणे श्रमिकांच्यासाठी, साध्या भोळ्या प्रापंचिकासाठी माझी ज्ञानोबा माऊली हरिपाठ सांगते, त्याच पद्धतीनं समर्थांचा मनोबोध. 205 श्लोक आहेत. विनोबा भावे समर्थांच्या मनोबोधाला मनोपनिषद म्हणालेत. आणि मनाला उपदेश करणारा हा समर्थांचा अत्युच्च प्रतीचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ प्रत्येकाने जवळ ठेवावा. अगदी राजकारणात असलेल्यांनी सुद्धा, सगळ्यांनीच. रोकडं अध्यात्म, डोळस व्यवहार आणि जगाकडे पाहण्याचा अत्यंत प्रॅक्टिकल, वास्तववादी दृष्टिकोन ज्याला म्हणूया, व्यवहार बघावा. या पद्धतीने समर्थांचं तत्वज्ञान आपण सगळे जाणता. आणि या मनोबोधातला 8व्या क्रमांकाचा सर्व परिचित असलेला हा श्लोक, भुजंग प्रयात मराठीतलं वृत्त, त्या वृत्तामध्ये देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. जय जय. आता बोला जरा. जेव्हा जय जयकाराचा मला उद्घोष हवाय त्यावेळी सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. मी नेहमी म्हणते, नको ती मंडळी बोलायला लागली, कारण हव्या त्या माणसांचा आवाज कमी पडतोय. ज्यांनी बोलायला हवं ती माणसं बोलत नाहीयेत. समाजातली दुर्जन प्रवृत्ती वाढतीये, कारण सज्जनता कमी आहे. नवे सज्जन निष्क्रिय आहेत म्हणून दुर्जन सक्रिय आहेत.
आणि ती सक्रियता आमची वाढायला हवी, आमचा आवाज वाढायला हवा. तिकडे धर्म मंदिर, राम मंदिर नाही तर राष्ट्र मंदिर उभं राहतंय अयोध्येमध्ये. आम्ही सगळे त्या सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे अशा इतिहासाचे साक्षीदार आहोत. हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. याची देही याची डोळा. आपण सगळे, कोरोनामध्ये असंख्य माणसं गेली, पण भगवंतांनी आमच्यासाठी ठेवलं तो क्षण पाहायला. आम्ही आहोत. म्हणून समर्थ म्हणतात, एका श्वासावर भरोसा नाहीये, प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास हा पुनश्वास हा आगमिष्यति मानवा. माहिती नाहीये. त्यामुळे प्रत्येक श्वास रामाच्या कार्यासाठी वेचला जावा, राम नामासाठी वेचला जावा. आणि याकरता भगवंतांनी दिलेलं जे साधन आहे, देह नावाचं, शरीर नावाचं, ते साधन, त्या देहाची व्याख्या शास्त्रकार सांगतात, शीर्यते यत् शरीरम यद् दहते नित्यम तद् देहम. जो सतत जळतोय त्याला देह म्हटलंय, ज्याची सतत झीज होतीये त्याला शरीर म्हटलंय. या जीवनामध्ये निश्चित असं काहीच नाहीये. फक्त ज्याच्याकडे आम्ही डोळे झाक हमखास करतो आणि जिकडे लक्ष देत नाही, तो मृत्यू मात्र निश्चित आहे. सगळं अनिश्चित आहे. एकच गोष्ट निश्चित आहे, अटळ आहे, अंतिम सत्य ज्याला म्हणूया असं, की मृत्यू. आणि माणूस त्याच गोष्टीला कायम घाबरतो. म्हणून महाभारतामध्ये यक्षराजांनी धर्मराजाला विचारलं होतं ना, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय. त्यावेळी धर्मराज उत्तर देतात, युधिष्ठिर उत्तर देतात, की या जगामध्ये मृत्यू ही गोष्ट अटळ आहे हे मनुष्याला माहीत असतं, तरी सुद्धा म्हणाले मनुष्य मृत्यूला घाबरतो. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. स्मशानेश्वा क्रीडा, काय स्मशान वैराग्य असं ज्याला आपण म्हणतो ना, ते तेवढ्यापुरतं तिथे येतं. पण जगातली अटळ असलेली गोष्ट आम्ही मान्य करायला तयार नाही. दोन गोष्टी आहेत, सुख आणि अमरपद. याच्या मागे आम्ही धावतोय. जे सुख मिळालंय असं वाटतं, पण ते सुख नसतो, तो सुखाचा भास असतो. त्या भ्रमातच आम्ही इतक्या आनंदात असतो आणि मग कुठेतरी कधीतरी असा दुःखाचा डोंगर कोसळतो. समर्थ म्हणाले, सुख सुख पाहता आहे, दुःख ठाकून आले. म्हणून समर्थांनी करुणा भाकली रामाला. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा वोखटे सर्व काही. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी. किती सुंदर मागणं मागाव, किती उदात्त मागणं आहे बघा ना तुम्ही. ही करुणा किती सुंदर समर्थ भागतात. मला असं वाटतं भगवंतांनी नरदेह उत्तम दिलाच, पण या नरदेहाचं सार्थक अध्यात्मशास्त्रातली एक पदवी संत आम्हाला सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. ही अध्यात्मशास्त्रातली श्रेष्ठ अशी पदवी घेण्या इतकी सार्थकता या नरदेहाची आहे. पशुदेही नाही गती समर्थ म्हणतात, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. त्यामुळे असा नरदेह जर मिळालाय तर त्या देहाचं खरंच सार्थक व्हावं. उपजे ते नाशे, माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग कुणाचं तास काट्यासारखं आहे आयुष्य, कुणाचं मिनिट काट्यासारखं आहे, कुणाचं सेकंद काट्यासारखं आहे. आत्ता होते आत्ता गेले, आपण असा अनुभव घेतो ना. कुणाला अगदी 100च्या आजच्याही काळात बोनस लाईफ परमेश्वर देऊन टाकतो, भरपूर आयुष्य मिळतं, पण अगदी सेकंद काट्यासारखं कुणाचं आयुष्य आहे. म्हणून माऊली म्हणतात घटिका यंत्र जैसे. मग याची सतत जाणीव ठेवावी. जे समर्थांनी सांगितलं, जे माऊलींनी सांगितलं, जे अनेक संतांनी सांगितलं, आणि तो असलेला प्रत्येक क्षण क्षणक्षणाहाची करावा विचार. आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून हे ज्यांना कळलं असे संत सत्पुरुष. कुणाला म्हणायचं हो सत्पुरुष? विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे. स्वकीर्तीच्या ठाई प्रचुर रती विद्या व्यसन जे, तयांचे स्वाभाविक गुण पहा सत्पुरुष ते. 6 गुण सांगितलेत. विपत्काली धैर्य प्रभुपणी सहिष्णुत्व बरवे, सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे.
6 गुण सत्पुरुषांचे सांगितले आणि हे सगळे गुण ज्यांच्या ठिकाणी होते असे अनेक महात्मे या मातीला लाभले. हे आमचं भाग्य आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे, मंगल